आषाढ महिना स्पेशल आज मी बनवते रताळ्याच्या गोड घाऱ्या, मऊसूत आणि भरपूर दिवस टिकणाऱ्या। तर इथे मी घारी बनवताना पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही, म्हणजे आपली घारी भरपूर दिवस टिकेल, 8 ते 10 दिवस। आणि या रताळ्याच्या घाऱ्या तुम्ही प्रवासासुद्धा घेऊन जाऊ शकता, भरपूर दिवस टिकतात, खूप छान आणि टेस्टीही लागतात। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी शिजवून घेतलेली आहेत रताळी साल काढून। आता इथे आपण रताळं मी इथे किसून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप इथे मी किसून घेतलेला गूळ घातलेला आहे। रताळं गरम असायला हवं, म्हणजे आपला गूळ पटकन विरघळला जाईल। छान अशी टेस्टी लागण्यासाठी सुंठ, बडीशेप आणि वेलची पावडर घालायची आहे आणि नंतर इथे साजूक तूप 2 चमचे घालायचं आहे आणि बसेल एवढं आपल्याला इथं गव्हाचं पीठ घालायचं आहे। 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन आणि किंचित इथे हळद थोडीशी आणि मीठ किंचित घातलेलं आहे। हे सर्व पीठ आपण आता पाणी न घालता मळलेलं आहे रताळ्याच्या किसामध्ये आणि गुळामध्ये। आता इथे आपण तेल किंवा तूप लावून एकसारखा गोळा आपल्याला 10 मिनिटे भिजत ठेवायचा आहे आणि नंतर इथे गव्हाच्या पिठावरती आपल्याला घारी गोल लाटायची आहे। तर इथे मी चपातीसारखी घारी लाटून घेणार आहे। मध्ये आपल्याला तूप लावायचं आहे आणि घडी आपल्याला बनवायची आहे। जशी चपाती बनवतो तशीच पद्धत इथे वापरायची आहे लाटण्याची। आता इथे आपण घारी जाडसर लाटायची आहे, जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही। अशा पद्धतीने इथे आपली घारी छान लाटून झालेली आहे। तर एकदम अशा घाऱ्या लाटून ठेवल्या की आपल्याला भाजायला सोपं जातं। तर तूप लावून चांगल्या घाऱ्या मस्त टम्म फुगेपर्यंत खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर घारी खूप छान अशी फुगलेली आहे। जशी आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही घारी लाटायची आहे, म्हणजे असे पदर सुटतात आणि तुपामुळे खूप छान स्वाद येतो आणि गुबगुबीत मस्त अशी मऊसूत ही घारी राहते आणि भरपूर दिवस टिकते आणि खायला पण टेस्टी लागते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा। थँक्यू।